महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा महिमा हा अगदी थोर मानला जातो। नव्हे तर देशभरातून नागरिक जे आहेत आषाढी वारी निमित्ताने पंढरपुरात येत असतात। यावर्षी प्रशासनानं चोख नियोजन केलेलं असून बस व्यवस्था असेल त्याच पद्धतीनं प्रशासनाची जी इतर यंत्रणा आहे अतिशय काटेकोरपणे नियोजन करताना आपल्याला दिसते आहे। आपल्या मागे तुम्ही पाहू शकता आपण पंढरपूर बस स्थानकामध्ये उभे आहोत आणि या ठिकाणी तुम्ही कर्नाटकला जाणारी बससुद्धा या ठिकाणी पाहू शकता आणि आतमध्ये अनेक कानडा मल्हारी म्हटलं जातं, त्याच पद्धतीनं कानडा विठ्ठल म्हटलं जातं। त्याच पद्धतीनं अगदी विठ्ठलाचे कानडे भक्तसुद्धा या ठिकाणी आपल्याला या बसच्या माध्यमातून पंढरपूरच्या वारीसाठी आलेले दिसत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीनं या ठिकाणची बस यंत्रणा असेल, त्याच पद्धतीने इथली स्वच्छता असेल, आरोग्य व्यवस्था असेल, कशा पद्धतीनं त्यांना अनुभव आला, आपण थेट माऊलींशी बोलणार आहोत। चला तर मग आपण जाऊया त्यांच्याकडे। रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी माऊली। काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? आम्ही आळंदीनं आलंय होतं। आळंदीनं पायवाटे पुण्याला गेलंय पंढुरंगला। पांडुरंग दर्शन घेऊन आता आमच्या गावाला चाललंय। तुम्ही प्रॉपर कुठले आहात? सौंदर्य तालुका हुलीग्राम। बरं, म्हणजे राज्य तुमचं कर्नाटक बेळगाव जिल्हा। मग तुमचं पंढरपूरच्या या आमचं काय नातं? वारी आमचं छान आहे सर्व। आमचं वडील तर येईल तिथं पहिले एक 100 वर्षाचा आमचा इतिहास आहे। बरं, 100 वर्षाचा इतिहास आहे। वडिलांपासून तुम्ही वारी करता? हाय होय, आमचे वडील त्यांनी आमच्या आतांचे वडील इथले हेच काय आमचं आजा आमचं बाप आम्ही आमचं वंशज आहे। तुमची तिसरी पिढी आहे? हा, तिसरी पिढी आमच्या गावात एक आमचं संत मंडळाचं बहुती स्थापना आहे। महाराष्ट्र शासनाने यावर्षी अत्यंत चोख पद्धतीनं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। होय हां। आणि महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे असतील, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वारीचं अत्यंत चोख नियोजन केलेलं आहे। नक्की तुम्हाला कशी व्यवस्था वाटली आतापर्यंत? व्यवस्था बरोबर आहे, व्यवस्था पुष्कळ आहे, स्वस्त आहे, ते पाण्याची व्यवस्था आहे, ते काय कापड ते काय नाही व्यवस्था। कर्नाटक राज्यामध्ये ज्या यात्रा असतात किंवा या अशा प्रकारच्या धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यापैकी कर्नाटक राज्यापेक्षा महाराष्ट्राची व्यवस्था तुम्हाला कशी वाटली? बरं आहे, ते बी बरं आहे, ते कर्नाटकची बी बरं आहे, हे बी बरं आहे। ते काय हे नाही आहे, हे करत नाही। कर्नाटकची बरं आहे, इथं बी पुष्कळ ते लोक बघितलं तर यांची पुष्कळ छान आहे। एकंदरीत वारकरी तुम्ही बघितले असतील आता आळंदीला, त्याच्यानंतर देहू पुण्याला, तर आतमध्ये जे नागरिक होते त्यांची व्यवस्था म्हणजे त्यांना आजार काही झाला किंवा इतर काही गोष्टी त्यांना अडल्या तर त्यांची व्यवस्था कशी होती? तुम्हाला काय दिसलं वारीमध्ये? वाशीमध्ये पोलीस डिपार्टमेंट त्यांनी तिथं काहीतरी गेलं तर सोडतात, त्यांनी बाहेर तिथं तुमचं गाव बंदोबस्त आहे, ते गाडी व्यवस्था करते, ते काही हेल्थ डिपार्टमेंट त्यांनी करते, ते व्यवस्था आहे। हो, सर्व पाणी लोक आहे। एक कर्नाटकचे मराठी बांधव या म्हणून किंवा एक पंढरपूरचे तुम्ही निस्सीम वारकरी म्हणून तुम्हाला दरवर्षी या ठिकाणी यावं लागतं। आजपर्यंत तुमचा अनुभव होता, या वर्षीचं नियोजन तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं का? वेगळं काय नाही, छान आहे। ते मागे वर्ष कसं आहे ते बी तसं आहे, ते काय जास्त काय नाही। तुम्ही काय सांगाल, तुम्ही पंढरपूरचे जे वारकरी येणारे आहेत कर्नाटकामधून किंवा महाराष्ट्रामधून, तुम्ही त्यांना कोणतं आव्हान कराल? ते मग यावा म्हणते, मी स्वागत करतो। मी महाराष्ट्राला कर्नाटक लोकांना महाराष्ट्राला येवा स्वागत करतो। येवा पंढरपूरचं दर्शन घेवा, तुम्ही पुण्य होते मी म्हणतो। तुम्हाला महाराष्ट्रातल्या लोकांचा व्यवहार असेल, इथल्या प्रशासनाचा व्यवहार आहे, कर्नाटक म्हणून तुम्हाला काही वेगळी वागणूक मिळाली का? नाही, आम्हाला जरा बोलायला येते, आम्ही सांगतो त्याला तर मी आम्हाला हेल्प करते। ते काय तुम्ही कर्नाटकची आम्ही मराठी ते काय नाही। इथले पोलीस असतील, डॉक्टर असतील, त्याच पद्धतीनं आता तुम्ही बसमध्ये आलात, तुम्हाला कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील, सगळे समजून घेतात का? मग समजून घेतात। आमचं एक इथंच पुराचं ते महाराष्ट्राचे लोक आम्हाला बघून सर्व लोकांना चाटला इथं येऊन तुम्ही इथं चढा, आम्ही 20 लोक आहे, 30 लोक आहे, सर्व चढून तुम्ही व्यवस्था जावा म्हटलंय, इथंच होता ना।
हम्म.